नमस्कार. काय घेतलं का फॉर्म? घेतला फॉर्म. नाव सांगा तुमचं संपूर्ण. अश्विनी सीताराम केदारी. हा, हा. बारो पारडी गणातून उमेदवारी लढवत आहे. नक्की कोणत्या गणातून? बारो पारडी. अच्छा अच्छा. काय का निवडणूक लढवायची तुम्हाला? मला म्हणजे समाजासाठी म्हणजे नाही का मला काहीतरी करायचंय हा. म्हणून मला उमेदवारी लढवायची आहे. काही समाजासाठी काय केलंय का प्रयत्न अगोदर? हो. तुमचे काय काय मिस्टर काय करतात? माझे मिस्टर आहे ना भूमी अभिलेखला जॉबला आहेत. आणि सासरे? सासरे माझे सरपंच आहेत. कोणत्या गावची? खैरे खटकाळे गावचे. अच्छा. आणि माहेर कुठले तुमचं? माहेर माझे कवटेची वाडी म्हणजे सीतेवाडी. अच्छा अच्छा. मग काय निवडून आल्यावर काय पहिलं काम करणार ताई? मी निवडून आल्यावरती पहिलं म्हणजे लोक म्हणजे पाणी, रस्ते वगैरे, आरोग्य हे सुधारणा करणार पहिले. मग आता अनेक पक्ष वगैरे इच्छुक आहेत. तुम्ही कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहेत का डिक्लेअर झाले काही? घड्याळ. डिक्लेअर झालं? अं, इच्छुक आहे अजून म्हणजे अच्छा. म्हणजे जवळपास डिक्लेअर आहे असं समजायला काय हरकत नाही. हो. बरं फॉर्म भरलाय का काय म्हणजे घेतलंय काय? आत्ताच फॉर्म घेतलाय मी. बर. आणि कधी भरणार आहेत? आता आजच भरणार आहे. बर. मग आता तुमच्या सोबत कोण आहे पॅनल मध्ये लढायला जेडपीला? देवराम लांडेच्या सुनबाई आहेत का? हो. माई लांडे? मायलांडे. मला कळतंय का म्हणजे देवराम लांडेच्या सुनबाई किंवा तुम्हाला खूपच विरोध आहे काय खरंय का तसं काय? नाहीये, मला काही विरोध नाहीये. अच्छा अच्छा. मग निवडून याल तुम्ही? हो, मला निवडून येईल मी. बर बर. आता तुमच्या विरोधात त्या नीलम वायाळ आहेत, ओळखता का त्यांना? हो, ओळखते मी त्यांना. हम्म. हम्म. मग काय वाटतं कशी होईल लढत तुमच्या दोघींमध्ये? आता होईल, आता म्हणजे हे करायचं म्हटल्यावरती लढत होणारच आहे. त्या चांगलं भाषण वगैरे करतात, ऍक्टिव्ह आहेत, तसं तुम्ही आता साधे दिसतायत. हो हो. हा? काय सांगाल लोकांना? मी पण असं लोकांना सांगू शकते ना, मी आता उभी राहणे समाजासाठी म्हणजे मी काहीतरी करेलच नाही का. आणि आता आपण काय म्हणतो चला भाषण करतात कुणी लोक वगैरे, आपल्याला थोडस जमत नाही, मग थोडस असं वाटत असेल ना काही? मी पण काय तसं वाटत नाही, पण मी पण असं तयारी करते ना भाषणाची. हं, हं. हो. म्हणजे तुमचा पण चांगला जनसंपर्क आहे. हो, माझं पण आहे. राष्ट्रवादीने तिकीट नाही दिलं तुम्हाला, मग काय पुढची काय भूमिका? भेटेल. भेटल गॅरंटी आहे का तुम्हाला? हो, मग गॅरंटी मला. कसं काय? विश्वास आहे मला. विश्वास आहे? हो. अतुल बेनकेंना भेटलात का कधी? हो, भेटले ना. मग काय म्हणायचे ते? ते म्हटले तुम्ही प्रचार चालू ठेवा. हम्म. हो. आणि ते तिकीट तुम्हालाच देणार आहेत? हो, मलाच देणार आहे तिकीट. असं तुम्हाला वाटतंय? हो, मला असं वाटतंय. आणि तसं नाही झालं? तसं नाही झाल्यावर ते होणारच आहे असं. बरं बरं. धन्यवाद.